व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजपचे इतर नेते हे वारंवार तिकडे जाऊन सभा घेत आहेत. पश्चिम बंगालमधल्या हिंदूंना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. बऱ्यापैकी त्यांना यामध्ये यश देखील मिळत आहे आणि तिथले हिंदू देखील आता ममता राजला कंटाळलेले आहेत म्हणण्यापेक्षा हे ममता राजला त्रासलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की हिरव्यांचं म्हणजेच या शांतीदूतांचं, या बांगलादेशहून आलेल्या घुसखोरांचं लांगुल चालन करण्यामध्ये कुठलीही कसर ममता बॅनर्जी यांनी सोडलेली नाही. राजकारणामध्ये किंवा इतर वेळी ममता बॅनर्जी यांना ममता दीदी असं म्हटलं जातं, मात्र दीदी म्हणून घेण्याच्या लायकीची ही महिला अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे लियाकत अली जिन्ना यांच्या सांगण्यावरून सोहरावर्दीने बंगालमध्ये, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते बरं का ते सोहरावर्दी बंगालचे, डायरेक्ट ऍक्शन डे केला होता. त्याच धर्तीवर या रोहिंग्यांना हाताशी धरून, या हिरव्या सापांना हाताशी धरून अराजक माजवण्याचा, कदाचित डायरेक्ट ऍक्शन डे परत घडवण्याचा डाव ममता बॅनर्जी अनेक दिवसांपासून रचत आहेत. तुर्तास त्यांना तर यामध्ये काही यश मिळालेलं नाहीये, पण इच्छा आणि मनीषा तर त्यांची तीच आहे. कधी एकदा या हिंदूंचा नायनाट करते असं यांना झालेलं आहे. त्या तर ओपनली सांगतात की या काफिरांना मारा, या हिंदूंना ठेचून काढा. ही यांची सार्वजनिक मंचावरची भाषा आहे, राजकीय मंचावरची यांची ही भाषा आहे. आणि आपल्याकडचे काही नेते मंडळी या गोष्टीची भलावण करतात. उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना जाऊन भेटतात, त्यांचं वारेमाप कौतुक करतात. कशासाठी चाललंय हे सगळं? तर हे फक्त मतांच्या ध्रुवीकरणासाठी चालू आहे. मित्रांनो, आता तुम्ही जे काही फोटोज बघितले आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी जे हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहेत, अडचणीत आहेत, मग ते शेतकरी असोत किंवा कर्कग्रस्त रुग्ण असोत, त्यांचे नातेवाईक असोत, यांच्यासाठी सोयी सुविधा पुरवत आहोत, जिन्नस पुरवत आहोत, अन्नदान करत आहोत. विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतलेला आहे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण करत आहोत. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हा, कारण शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येईल ते निश्चितच द्या. देवानं आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे. मित्रांनो, थोडंसं इतरांना देऊन समाधान आणि सुख देखील मिळवूया ना. देण्यामध्ये जो आनंद आहे ना मित्रांनो, तो कशातच नाही. आम्ही आमच्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, आपणही सहकार्य करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल रिसिप्ट बनवता येईल. मित्रांनो, कृपया सहकार्य करा, हे कळकळीचं आवाहन. तर या राजकारणामधला आता एक एक टप्पा पुढे जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर मध्यंतरी राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं. काय टीकास्त्र सोडलं? तर भाजपचा जो पश्चिम बंगालमध्ये शिरकाव झालेला आहे त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ ममता बॅनर्जी याच आहेत. त्याचं कारण असं आहे की ममता बॅनर्जी यांनी रोजगार निर्मिती केली नाही, उद्योगधंदे आणलेले नाही किंवा इन्फ्रा उभा केलेला नाही. त्याचा दुष्परिणाम आज त्यांनाच भोगावा लागतोय. त्याचं कारण असं आहे की बेरोजगारी ही विपुल प्रमाणामध्ये वाढलेली आहे तिकडे. अहो, म्हणूनच तर तिकडचे हे बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात किंवा इतरत्र पसरत चाललेले आहेत. अर्थात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये धडक कारवाई देखील सुरू आहे. अनेकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये देखील धाडण्यात आलेलं आहे. शोध मोहीम जोरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे घुसखोर पकडले जात आहेत, त्यांना हकलून देण्यात येत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की काही जण कारवाईच्या भीतीने
स्वतःच पलायन करायला लागलेले आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. इथल्या भूमिपुत्रांचे हक्क हिरावून यांना कशासाठी द्यायचे बरं? अराजक माजवण्यासाठी, दंगली करण्यासाठी? विचार करा मित्रांनो तुम्ही. हे लोक जिथे संख्येने कमी असतात तिथे भाईचारा 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 करतात. मात्र जशी यांची लोकसंख्या वाढते, यांची जनसंख्या जेव्हा वाढते यांच्या समुदायाची, या विशिष्ट समुदायाची, तेव्हा हे भाई बनतात आणि बाकीच्यांना चारा बनवतात. हे अजिबात विसरू नका मित्रांनो. पण आता भासे उलटे पडायला लागलेले आहेत. भाजप पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारत आहे असं चित्र आहे आणि यामुळेच ममता बॅनर्जी यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्या आता सैरभैर झालेल्या आहेत, कशाही वागायला लागलेल्या आहेत. त्याचंच एक स्पष्ट उदाहरण आम्ही तुमच्या समोर ठेवत आहोत. तेव्हा ही व्हिडिओ क्लिप अवश्य बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की ही बाई पुरती ठार वेडी झालेली आहे आणि हिचा पराभव डोळ्यांसमोर दिसायला लागलाय. बघून घ्या हा व्हिडिओ. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, खुदा हाफेज, जय जोहर, इंशाल्लाह इंशाल्लाह, जय बांग्ला जय बांग्ला जय बांग्ला। आबार देखा होबे, फिर मिलेंगे, राहे गुलशन तो फूल खिलेंगे और जो फूल खिलेंगे और राहा तृणमूल तो फिर मिलेंगे। अनेक अनेक धन्यवाद, नमस्कार। हम्बा हम्बा रम्बा रम्बा कम्बा कम्बा, दुम्बा दुम्बा बुम्बा बुम्बा बम्बा बम्बा। ममता बॅनर्जी यांच्या बोलण्यामध्ये सतत एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांच्या रक्तात खूप विष भिनलेलं आहे. त्या हिंदूंचा अतिशय तिरस्कार करतात, घृणा करतात. हिंदू म्हटलं जरी तरी त्यांचे कान फडफड फडफड वाजायला लागतात. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिडते. इतका हिंदू द्वेष या बाईच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे. हे खातात इथलं आणि गातात बाहेरचं. यांना फक्त आणि फक्त मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं आहे मित्रांनो. ठामपणे या गोष्टीवर अनेक जण बोलत आहेत, खूप जण बोलत आहेत. अनेक जण यांचे प्रताप उघडे पाडत आहेत. आणि आता हे जे लांगुल चालन ममता बॅनर्जींनी इतकी वर्ष केलेलं आहे ते आता त्यांच्या अंगलट यायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आता हिंदू गप्प बसत नाहीये. हिंदू आता जागा झालेला आहे. झालंय काय की पश्चिम बंगालमध्ये या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीमध्ये, या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या ज्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहेत, यांचे असंख्य कार्यकर्ते तिकडे जाऊन धडकलेले आहेत आणि धडाक्यात प्रचार करत आहेत. हिंदू वस्त्यांमध्ये जाऊन हिंदू लोकांना जागरूक करत मतदानासाठी त्यांना आवाहन करत आहेत. आणि हिंदू देखील, म्हणजे पश्चिम बंगालचे हिंदू देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी ज्या सभा घेतल्या त्या सभांमधून त्यांनी पश्चिम बंगालसाठी भरपूर योजना आणायचा निश्चय केलेला आहे. तसं त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे. महिला सबलीकरण असो किंवा रोजगार निर्मिती असो किंवा नवीन उद्योगधंदे पश्चिम बंगालमध्ये आणणं असो. या अगोदर देखील ममता बॅनर्जीचे आधीचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी झटका दिलेला आहे ममता बॅनर्जींना. जिथे मिठापुरती सुद्धा नव्हती भारतीय जनता पक्ष, तिथे आज भारतीय जनता पक्ष घट्ट पाय रोवून उभा आहे. आणि ममता बॅनर्जींना याची पूर्ण कल्पना आलेली आहे की या निवडणुकीमध्ये आपला निश्चितच पराभव होणार आहे. मित्रांनो, कसं असतं ना की आपण लढाई लढतो किंवा एखादी स्पर्धा, ही स्पर्धा खेळत असताना आपण आपली पूर्ण ताकद लावतो, आपला पूर्ण जोश लावतो. पण समोरचा जर अधिक हुशार असेल किंवा तरबेज असेल तर तो जिंकतोच. पण तो जिंकल्यानंतर किंवा रिझल्ट लागल्यानंतर आपण हारलेलो आहोत हे जेव्हा समजतं तेव्हा दुःख होतं. ऐका, तेव्हा दुःख होतं. पण
आपण जेव्हा लढाईत उतरतो किंवा स्पर्धेला उतरतो आणि प्रतिस्पर्ध्याकडे नुसतं बघतो आपण स्पर्धा सुरू होण्या अगोदर किंवा लढाई सुरू होण्या अगोदर, आणि तेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की हा आपल्यापेक्षा बलवान आहे, शक्तिशाली आहे, आपण हरणार आहोत, तेव्हा दुःख होत नाही, तेव्हा त्रास होतो, तेव्हा चरफड होते. आणि हाच त्रास, हीच चरफड ममता बॅनर्जी यांच्या चर्येवरून, देहबोलीवरून आणि यांच्या भाषेवरून स्पष्ट जाणवायला लागली आहे की यांना यांचा पराभव ढळढळीतपणे दिसायला लागलाय. पश्चिम बंगाल तर आजच म्हणतोय 4 मई ममता गई. आणि खरं तर ममता जायलाच पाहिजे. ममतानं पश्चिम बंगालचं वाटोळं करून ठेवलेलं आहे मित्रांनो. मग ते हत्याकांड असो किंवा त्या महिलांवर अत्याचार झाले होते तिकडे ते कांड असो, गुन्हेगारांना पाठीशी घालणं, त्यांना लपवणं, त्यांना पळवणं, हे असले धंदे ममता बॅनर्जींनी केलेले. बरं, सगळेच मुस्लिम्स हे ममता बॅनर्जी सोबत आहेत का? तर नाही, काही नाही आहेत. काही मुस्लिम्सचं म्हणणं असं आहे की ममता बॅनर्जी यांनी आमच्या एका अख्ख्या पिढीचं वाटोळं करून टाकलंय. कसं? तर ममता बॅनर्जी यांनी 14, 15, 16, 17 वर्ष वयाची जी मुलं आहेत ना यांची, मुस्लिम्सची, त्यांना गावठी बॉम्ब कसे बनवायचे याचं प्रशिक्षण दिलं. काय बोलावं ह्या बाईला, तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलंय बॉम्ब बनवायचं त्या कोवळ्या पोरांना. विचार करा तुम्ही, ज्या वयामध्ये करिअरची स्वप्न बघायची असतात, त्याचा पाठपुरावा करायचा असतो, त्या वयामध्ये त्या पोरांच्या हातामध्ये बंदुका आणि बॉम्ब गोळे दिले. लाज वाटली पाहिजे या बाईला. का? म्हणून हे असले देशात राहतात आपल्या आणि नेते बनतात. आणि नेते बनून करतात काय? तर देशामध्ये, समाजामध्ये, राज्यामध्ये अराजक निर्माण करायचं. का? तर फक्त स्वतःच्या बुडाखाली खुर्ची हवी म्हणून, सत्ता हवी म्हणून. मात्र आता ममता बॅनर्जी यांना तगडा झटका बसलेला आहे आणि म्हणूनच ममता बॅनर्जी बोललेल्या आहेत, पुन्हा भेटूया. जर तृणमूल राहिली तर आपण पुन्हा भेटूया. याचा अर्थ कळतोय का? जर तृणमूल राहिली तर पुन्हा भेटूया, जर तृणमूल नाही राहिली तर भेट अशक्य आहे. म्हणजेच काय? जर उलटफेर झाला, ममता बॅनर्जी जर हरली तर ममता बॅनर्जीला हे लोक मोकळं सोडणार नाहीत. ममता बॅनर्जीवर खूप गुन्हे दाखल आहेत आणि आणखी गुन्हे दाखल होणार जर ममता बॅनर्जी हरली तर. आणि मग चक्की पिसिंग चालू होईल. अनेकांना असं वाटेल की राजकीय नेत्यांना काही होत नाही. हे दादांत खोट आहे. लालू प्रसाद यादव गेलेच होते ना तिहाडमध्ये, गेले होते ना. संजू भोंगा 100 दिवस 101 दिवस काढून आलाच ना अर्थर रोडला. तुमचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया गेलेच होते ना आतमध्ये. अरविंद केजरीवाल तर कसा तडफडत होता, बेल सुद्धा मिळत नव्हती त्याला. अजूनही ससेमिरा लागलेलाच आहे मागे. निर्दोष मुक्तता कोणाचीच झालेली नाहीये. राहुल गांधी याच्यावर सुद्धा 8 ते 9 गंभीर आरोप आहेत. जामिनावर फिरतोय बाहेर निर्लज्ज आणि म्हणतो मी माफीवीर नाहीये, मी सावरकर नाहीये. अरे कितीतरी वेळा लेखी माफी दिलेली आहे ना. असो, ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. बाई पागल झालेली आहे, बाई वेडी झालेली आहे. हे तिनं स्वतः तिच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. याची देही याची डोळा आपण सगळ्यांनी हे बघितलेलं आहे. त्यामुळे आता अजून काही सप्रमाण सिद्ध करण्याची गरजच नाहीये मित्रांनो. तेव्हा आता फक्त वाट बघायची आहे 4 मेची, जेव्हा मतदान होणार आहे. आणि बघूया ममता बॅनर्जी कुठे थांबते. गेल्या वेळेस तर ममता बॅनर्जी एका सीटवरून पडल्या होत्या. कदाचित यावेळेसही पडतील आणि दणकावून पडतील. आता ममता बॅनर्जींनी जर वेगळा खेळ काही केला आणि या बांगलादेशी रोहिंग्या यांची संख्या जिथे खूपच जास्त आहे ज्या मतदारसंघात, तिथून जर उभ्या राहिल्या तर कदाचित निवडून येण्याची शक्यता आहे. पण जर हिंदू बहुल मतदारसंघामधून ह्या जर उभ्या राहिल्या तर मात्र अवघड होऊ शकते परिस्थिती यांची. सांगता येत नाही मित्रांनो काहीच. तेव्हा आता बघूया
काळ या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं देणार आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी जाणार का? म्हणजे 4 मई ममता गई हे खरं ठरू शकतं का? तुमचं मत कमेंटमध्ये निश्चित कळवा, कारण तुमच्या मताचा नेहमीच आदर केला जातो मित्रांनो, आणि तुमच्या मतांवरच पुढे कसे व्हिडिओ सादर करावे याची सुद्धा कल्पना येते. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती, सुरुवातीला तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जी हिंदू माता बंधू भगिनी, कर्कग्रस्त रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी ज्या सोयी सुविधा पुरवत आहोत, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा जो आटोकाट प्रयत्न करत आहोत, त्याची एक छोटीशी झलक होती. या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आपण देखील सहभागी व्हावं. फुल न फुलाची पाकळी म्हणून या अडलेल्या नडलेल्यांना मदत करावी, एवढीच अपेक्षा आणि कळकळीचं आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येईल मित्रांनो ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आयडी व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची रिसिप्टही बनवता येईल. आपलं कर्मच आपल्या सोबत येणार आहे मित्रांनो, तेव्हा द्यायला कमी पडू नका. तो सुद्धा भरपूर देतो आपल्याला, थोडंसं आपणही देऊया ना इतरांना. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.